हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत इथे कांदा भजी बनवलेली आहे। तिथे आपण इनो सोडा काही न वापरता, तांदळाचं पीठ न वापरता ही खमंग कुरकुरीत अशी भजी बनवलेली आहेत। तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त कुरकुरीत झालेली आहे। कमी साहित्यात कमी वेळात झटपट अशी आपण कुरकुरीत कांदा भजी बनवलेली आहे। तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 3 कांदे असे घेतलेले आहेत, त्याचे साल काढून घेतलेलं आहे वरचं। आता कट करून घ्यायचं। असा आपण कांदा उभा पातळ कट करून घेणार आहे। या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। इथे या पद्धतीने कांदा कट करायचा, म्हणजे त्याचा वेगवेगळं असं सुटसुटीत कांदा आपण कट केल्यानंतर होतो बघा। या पद्धतीने सगळा कांदा मी कट करून घेते। इथे बघा सगळा कांदा मी या पद्धतीने कट करून बाउलमध्ये घातलेला आहे। सुटसुटीत असा कांदा आपला झालेला आहे। आता हिरव्या मिरच्या 4 ते 5 घेतलेल्या आहेत, त्या पण मधून आपल्याला कट करून घ्यायच्या, म्हणजे भजी आपण तळून झाल्यानंतर मिरची तळून घ्यायची आहे। अशी मधून कट केल्यानंतर आपण मिरची तळताना ती अंगावर उडत नाही, त्यामुळे मधून कट करायची, नंतरच तळून घ्यायची मिरची। आता इथे थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे, ती पण मी कट करून घेणार आहे। आता मिरची पण आपली कट करून झालेली आहे। कोथिंबीर पण मी एकदम बारीक अशी कट करून घेते। ऑप्शनल आहे, तुम्हाला कांदा भजीमध्ये कोथिंबीर आवडत असेल तर घाला, नक्की छान चव लागते। मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती अशी बारीक कट करून घेते बघा या पद्धतीने। आता इथे आपण कांदा घेतलेला, तिला मी त्यामध्ये थोडंसं मीठ घालून धुवून घेणार आहे। यामध्ये मीठ घातलेलं आहे थोडंसं मी कांदा भजीमध्ये, आणि हा स्वच्छ असं धुवून घेते। म्हणजे मीठ घालून स्वच्छ धुवून घ्यायचा कांदा, म्हणजे भजी एकदम कुरकुरीत तयार होतात बघा। मीठ घालून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्यातलं पाणी काढलेलं आहे। आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची कट केलेली, मीठ घालायचं चवीनुसार, आणि इथे अर्धा चमचा मी इथे हळद घालून घेते। आणि यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहे। मी छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे, तुमच्या आवडीनुसार घाला। अर्धा चमचा ओवा घालायचा, तो हातावर चोळून घालायचा, म्हणजे छान छान चव लागते बघा। आणि मी अर्धा चमचा इथे धनेपूड घातलेले आहे। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। इथे बघा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे सगळं मसाला। आता हे सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर 5 मिनिटं झाकून असंच ठेवून द्यायचं, म्हणजे कांद्याला छान पाणी सुटतं। बिना पाणी घालता आपण ही भजी बनवणार आहे। इथे 5 मिनिटाच्या नंतर इथे 6 ते 7 चमचे छोटे चमचे इथे मी बेसन घेतलेलं आहे, त्यातलं मी अर्ध घातलेलं आहे। अंदाज घेऊन बेसन घालायचं, कारण कांद्याला पाणी सुटतं, त्या अंदाजने आपण यामध्ये बेसन घालणार आहे बघा। अर्ध बेसन मी यामध्ये घातलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं, आणि गरज वाटली तर दुसरं घालायचं। आता मी सगळं बेसन घालून घेते। जसं आपण मिक्स करतो तसं कांद्याला पाणी सुटतं, आणि छान असं बिना पाणी घालता आपण हे मिश्रण छान असं भिजवून घ्यायचं आहे। इथे बघा सगळं मिश्रण छान भिजवून घेतलेलं आहे। आता जे आपण दुसरीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यातलं 2 चमचे आपण तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालेलं आहे, त्यातलं 2 चमचे मी तेल यामध्ये घालते। छान भजी तयार होतात बघा। मस्त असं मिश्रण बिना पाणी घालता आपलं तयार झालेलं आहे, बघू शकताय। एक थेंबही पाण्याचा घातलेला नाही। कांद्याला जे पाणी सुटतं त्यामध्येच आपण हे मिश्रण छान असं भिजवून घेतलेलं आहे। मिश्रण छान आपलं तयार झालेलं आहे। इकडं तेल पण गरम झालेलं आहे, त्यामध्ये जेवढे तेलात बसतील तेवढे भजी आपण सोडून घेणार आहे। इथे बघू शकताय तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे मी छान असे भजी सोडून घेते बघा। तर मीडियम फ्लेमवर आपण हे भजी तळून घ्यायचे, म्हणजे छान असे आतपर्यंत तळले जातात, पण छान भजी कुरकुरीत होतात। एकदम कमी फ्लेमवर पण तळायचे नाहीत, आणि जास्त हाय फ्लेमवर पण तळायचे नाहीत बघा। इथे आता थोडेसे खालच्या साईडने आपण भजी भाजली की छान तळले की नंतर आपण पलटी करून दोन्ही साईडने छान तळून घ्यायचे बघा। कलर मस्त आलेला आहे बघा। छान असे आपले भजी कुरकुरीत असे खमंग तळलेले आहेत, आणि छान कलर आलेला आहे, मस्त तयार झालेले आहेत। मी तेल नितळून काढून घेते। अजिबात तेलकट होत नाहीत, एकदम कुरकुरीत होतात। नक्की तुम्ही या पद्धतीने कांदा भजी बनवून बघा, छान कुरकुरीत होतात आणि टेस्टी होतात बघा। राहिलेले पण मी तेलामध्ये घालून छान तळून घेते बघा। मस्त झटपट अशी भजी आपण कमी साहित्यात छान बनवलेले आहेत। नक्की या पद्धतीने एकदा तुम्ही कांदा भजी करून बघा। हे पण भजी मी घालून छान तळून घेतलेले आहेत, छान तळलेले आहेत मीडियम फ्लेमवर। तर हे पण मी तेल नितळून काढून घेते।
इथे बघा एकदम कुरकुरीत एकदम छान असे भजी आपले तयार झालेले आहेत. सगळे मस्त असे खमंग कुरकुरीत. आपण मिरची पण भाजून घेतलेली आहे, छान झालेले आहेत. नक्की तुम्ही एकदा या पद्धतीने कुरकुरीत अशी खमंग अशी कांदा भजी करून बघा, तुमची पण छान होतील. इथे आपण सोडा किंवा काही वापरलेलं नाही, तांदळाचं पीठ घातलेलं नाही, तरी पण एकदम कुरकुरीत छान झालेले आहेत. नक्की एकदा करून बघा, तुमची पण एकदम मस्त होणार आणि झटपट एकदम खमंग बनतात. करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने एकदा कांदा भजी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.